कसं आहे सगळे तर मस्त मजेत असतात. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज मी आत्ता चाललो आहे, म्हणजे आज माझे सासू सासरे येणार आहे तिकडं. आणि मी आज सकाळी वेलफेअर होता, तर मी आत्ता जस्ट आलो आहे आणि जेवणाचा काहीच पत्ता नाही आहे. आणि ते मला ते ऑलमोस्ट 1 तासात पोहोचून जाते. आज नेमकं वेलफेअर होतं, सकाळी 10ला गेलो, कारण त्यामुळे सकाळचं घरातलं आवरून आणायचं टिफिन वगैरे करूनच जायला ह्यातच मला 10 वाजले. त्यामुळे मला वाटलं की हे वेळानं बाहेर पडतील आणि यायला 3-4 वाजतील, म्हणून मग मी सकाळी जेवण नाही करून गेलो, बस आमचं दुपारचं जेवण केलं. आणि आता ते मला ते कधी पण निघतील तसं त्यांनी म्हटलं आहे, फक्त भात आमटी करा, पण बरोबर नाही वाटत. तर आता मी भाजी बनवायला लागले आणि खीर बनवतो थोडी. माझी मम्मी काय म्हणते माहिती आहे का, कधी पण कोण पण तुझ्याकडे येणार असेल ना तर तुझा मेन्यू ठरलेला असेल. डाळीची आमटी, मसाले भात, खीर, चपाती आणि फक्त भाजी काहीतरी. आता पनीर तर त्यांना जास्त आवडत नाही, त्यामुळे पनीरचं ऑप्शन कॅन्सलच झाला, नाही तर पनीरच ठरलेलं असते. परवा दादा वगैरे पण आलेले, तेव्हा पण मी हेच मेन्यू ठरलेलं. आता बनवणार काय दुसरं व्हेजमध्ये. आम्ही आता खुश आहे थोड्या दिवस. आणि नेमकं आता हे वेलफेअरमुळे थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. आता डेली मला प्रॅक्टिसला पण जायचं आहे, घरातला आवरून जायला पाहिजे. आता कामं वगैरे आवरून जायचं आहे. आई जेवण बनवते, जेवणापासून सुट्टी मिळेल. जेवण करायला असा वैताग येते का नाही मला. तर चला पटापट जेवण बनवूया. बस यायच्या आधी थोडं म्हणजे भात आमटी होऊ दे, खीर होऊ दे, भाजी बनवत होतं आणि की पटकन 2 भाकऱ्या टाकायचं. चपात्या नाही करणार, भाकऱ्या करणार. चला इकडे कुकर लावला, इथं दूध गरम व्हायला लागले. इथं ह्याची बीन्सची भाजी करणार आहे. तरी कणी काल ह्यांच्याकडून कणी भाजी चिरून ठेवलेली म्हणून नसेल, आता आणि ह्याला चिरायला तास लागला असता. आणि तिकडे आमचा लसूण ठेवला चालाय दाखवतो. तर इथं आमचं होय क्लॉक आहे. मम्मा मला टिकाल लावलं. हे ना बीट आहे, बीट. ह्याच्यानं रक्त वाढतंय. होय. तर काय झालं, मी फ्रीजमध्ये मटर ठेवलेले आणि त्यात पेपरचं पान भरायचं राहिलं, त्यामुळे खराब झाले. तर इकडे की तर थोडं हिरवं आहे त्यात, जरा वेगळं करायला होतं. ह्यातलं मटर वेगळं कर. आता कसं वेगळं करायला सांगू? हिरवं काढ की त्यातलं. अगं हिरवं सगळंच खराब झाले, वाज घे. कसं खराब झाले? कुठं ठेवलेलं? फ्रीज मध्ये ठेवलेलं. फ्रीज मध्ये झालं कसं खराब टीव्ही? फ्रीज काय तुम्ही मला सांगा, फ्रीज मधली वस्तू खराब होत्या का नाही? महिनाभर आणून ठेवलं खराब होय, होईल. पप्पाचे पप्पा येणार आणि पप्पाचे मम्मी येणार, मम्मी जेवण करायला. होय, आणि ही नुसतं मला दमवायला लागल्या. आणि मम्मी मला मारते का? आणि पप्पा नुसतं मला मारते. मम्मी पण ही आम्ही का मारतोय तुला? घरात बोलवतोय. नव का मारतोय सांग की. हा तू काय करतेस? मारते सांगा.
तू काय करतेस सांग की. भांडी नाही घासत. होय. नुसतं मम्मी पण काम करायला होतं. किती नाटके करत आणि या हिला साधं तांब्या उचल म्हणलं तर का नाही अशी म्हणते मला मला नुसतं तुम्ही कामच लावतायसा असं आणि तसं काय काम करत नाही आणि म्हणत्या मला काम लावतायसा. मम्मी म्हणते बाबा, तुला टाकून त्याने घरात घेऊन येते. आणि मला सुद्धा त्या पडे गेल्या बघा. तू शाळेला गेलतीस अनया. माझी राजा ही मोठी दुपट्टी घातलेली आणि दुपट्टा घालून लगेच खा बॅगा शोधायचं पोरगी तर आहेच बाबा बी तसला. मम्मीला फोन कर. वय शाळेत नाही भाकरी टाकून दे. गावाकडून खूप काही सामान आणलं होतं भाज्या खायला वगैरे तर पप्पा ते सगळं सोडायला लागलेत. माझ्या मावशीने शेतातली भाजी दिलेली तर आम्ही सगळी म्हटलं ते निवडून घ्यावी. तर आणि इतकी खुश आहे आजी आजोबा आल्यापासून. लगेच त्यांना पार्कमध्ये पण घेऊन गेली. गावाकडून कोणतरी आलं ना तर तिला पण चांगलं वाटतं म्हणजे एकतर आम्हीच दोघंच असतोय त्यामुळे ती लय वैतागत्या. तर असं काहीसा हा दिवस गेला आमचा. हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. धन्यवाद.